नमस्कार. 10 जोडप्यांपैकी 6 जोडप्यांना फर्टिलिटीचे इश्यूज असतात. हा आकडा हा विचारात टाकायला भाग पडणारा आहे आणि हा आकडा अतिशय धडकी भरवणारा देखील आहे. आणि मग नॅचरली इन्फर्टिलिटी हा विषय गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असा विस्फोट झाल्यासारखा समोर येऊ लागलेला आहे. मग त्याच्यातनं अनेक प्रकारचे सोशल इश्यूज क्रिएट होत आहेत. त्याच्यातनं अनेक प्रकारचे मेडिकल इश्यूज निर्माण होत आहेत. आणि आयुर्वेद आणि फर्टिलिटी नेमकं या दोघांची सांगड कशा पद्धतीने घालता येते, आयुर्वेदामध्ये इन्फर्टिलिटीसाठी कशा प्रकारचे उपचार आहेत, या सगळ्यावर बातचीत करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आणि अनेकांना त्याचा फायदा करून देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत आयुर्वेदाचार्य वैद्य सुरभी वैद्य. नमस्कार. सुरभी वैद्य या जवळपास गेल्या 10 वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत. आयुर्वेदाचा उपयोग फर्टिलिटीसाठी खूप मोठ्या प्रमाणात होतो हा त्यांचा दावा आहे. आणि आजवर जवळपास 100 पेक्षा जास्त पेशंट्स जोडप्यांना त्यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत. वैद्य सुरभी वैद्य हे आज आपल्याबरोबर आहेत. पुन्हा एकदा मॅडम आपलं हार्दिक स्वागत. मला सांगा की नेमका या विषयाची व्यापकता काय आहे, दाहकता काय आहे? बघा नितीनजी, जसं मी म्हटलं की गेले 10 वर्षापासूनच मी या फील्डमध्ये आलेली आहे. त्याच्या अगोदर मी कॉर्पोरेटमध्ये होते. मी BAMS, MBA क्लिनिकल रिसर्च, MA संस्कृत एवढं सगळं शिकलेली आहे. पण लग्नानंतर पण तसंच सगळं सुरू राहील जे असं वाटत असतं, तर त्याचा थोडासा मला ठाण्याला आल्यावरती म्हणजे तसं सुरुवात करता आली नाही इमिजिएट करिअरला. म्हणून काही जॉब्स केले, आरएमओशिप्स केल्या, हे सगळं झालं. मग MBA क्लिनिकल रिसर्च केलं लग्नानंतर आणि त्याच्यानंतर मी कॉर्पोरेट्समध्ये होते जवळपास 15 वर्ष. बरोबर. तर जेव्हा आपल्याला असं वाटत असतं की सगळं काही व्यवस्थित सुरळीत सुरू आहे, आता हे असंच चालू राहणार आहे, त्यावेळेस आपल्याला कधीतरी खूप मोठा फटका बसतो आणि आपण परत जमिनीवर येतो. अगदी बरोबर. तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. 2012 मध्ये आरेची शक्यता आहे असं वाटायला लागलं. आरे इज रुमॅटॉइड अर्थरायटिस. ओके. इट इज व्हेरी पेनफुल कंडिशन. तो डिटेक्ट झाला, त्याच्यावर मी काही औषधोपचार घेतले आणि थोडंसं कमी जास्त ते होत राहायचं. मग मी विचार केला की नोकरी करून आरे असं सप्रेस करत राहण्यापेक्षा आपण जॉब सोडावा, स्वतःचा आरे रिव्हर्स करावा आणि मग बघू आपण काय होतं ते. मी आयुर्वेदाचार्य असल्यामुळे ते मला कधीच खुणावतच होतं की आपण आयुर्वेदातच काहीतरी करायला हवं. आयुर्वेदाच्या मदतीने मी माझा स्वतःचा आमवात रुमॅटॉइड अर्थरायटिस पूर्णपणे बरा केला. टुडे आय एम टोटली पेन फ्री. आणि मग 2016 पासून जेव्हा माझा कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या पद्धतीने वाढला, तेव्हा मी स्वतःचं चरक हेल्थ सोल्युशन्स हे आयुर्वेदिक पंचकर्म आणि पेन रिलिव्हिंग सेंटर ठाण्याला सुरू केलं. ह्याच्यामध्ये आपण 3 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतो. पहिलं जसं की आपण म्हणतो की रिव्हर्सल ऑफ लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. आता त्याच्या नावातच लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. यामध्ये प्रामुख्याने कोणते रोग येतात? PCOD, थायरॉइड, ओबेसिटी, इन्फर्टिलिटी अँड डायबिटीस. तर ह्याच्यातले जर का आपण पाहिले तर PCOD, थायरॉइड, ओबेसिटी हे 3 तर मेन कारण आहेत इन्फर्टिलिटीसाठी. तर ह्यात रिव्हर्सल ऑफ लाईफस्टाईल डिसऑर्डर मध्येच आपल्याला ह्याचं कारण दडलेलं दिसतं. लाईफस्टाईल आपण बघतो आजकाल हजबंड अँड वाईफ फक्त सॅटर्डे टू सॅटर्डेच एकमेकांच्या सोबत असतात. एरवी त्यांना फक्त जॉब किंवा त्यांचं करिअर किंवा त्यांची जी काही ट्रॅव्हलिंग असेल, टुरिंग असेल, हे सगळं असतं. त्यांचं कपल्सचं एकत्र येण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. म्हणजे 30ल्या लोकांनी जे एकत्र असायला पाहिजे ते आजकाल होत नाही. आणि त्यामुळे आता आकडे काय सांगतं की 10 पैकी 6 कपल्सला फर्टिलिटीचा इश्यू येतो. कारण ते त्याला एक प्रोजेक्ट समजतात. मला आता 30व्या वर्षी जर का प्रेग्नन्सी हवी असेल तर मग मी 30व्याच वर्षी डायरेक्ट काम सुरू करणार, असं नसतं. आधी लग्न लवकर व्हायचे,
बरोबर. त्यामुळे मूल लवकर व्हायचं. हम्म. आता लग्न 27 किंवा 30 किंवा 32 असं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी हा जो प्रकार आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचा, त्याची ही दाहकता ह्या फर्टिलिटी इश्यूज वरती येते. जवळपास आता तुम्ही सांगितलेला जो आकडा आहे 10 जोडप्यांपैकी 6 जोडप्यांना फर्टिलिटी इश्यूज आता आहेत. आहे. प्रचंड मोठा आकडा नाही वाटत? हो आहे ना. आणि धक्कादायक पण आहे, कारण गेल्या 10 वर्षातच मी हे प्रोग्रेशन बघते. हो. आणि आता तर मी सांगते की 25 वर्षाच्या मुलीला पण आजकाल अनओव्युलेटरी सायकल्स असतात, पीसीओडी असतं. म्हणजे हे प्रमाण आता एज त्याचं खूप कमी होत चाललंय. म्हणजे ही परिस्थिती भयानकच आहे. याची कारण? ह्याची कारण अगेन थॉट प्रोसेस. कारण आपण जेव्हा मानसिकता बघतो आजकालच्या बायकांची, की त्यांना कमवणं भाग असतं किंवा त्यांना असं वाटतं की त्यांनी कमवायलाच हवं रादर. कुटुंबाची जबाबदारी घेणं म्हणजे ती 2 लढाया लढत असते. कुटुंबाचं पण सगळं संगोपन करते आणि ती कामावर पण जाते आणि पैसे पण कमवते. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी एक फायटिंग स्पिरिट असतं. मला काहीतरी करून दाखवायचं. हा, की मी काही कमी नाही, मी पण एवढं कमवू शकते. म्हणजे लगेच लोकांनी ऑब्जेक्शन घेऊ नये, हे सगळ्यांसाठी असं नसतं. पण तो जो ऍटिट्यूड आहे, जो हॉर्मोनल बॅलन्स आहे, तो कुठेतरी बिघडतो. म्हणजे आपल्याकडे परंपरागत असं आहे की पुरुषांनी कमवायचं, स्त्रीनी घर सांभाळायचं. मी स्वतः त्या मताची नाहीये, हे प्लीज लक्षात घ्या. पण त्याने काय होतंय की पुरुषी हॉर्मोन्स जास्त प्रमाणात वाढतात स्त्रियांमध्ये. त्यामुळे ते कुठेतरी कम्पॅटेबिलिटी म्हणा किंवा प्रेम किंवा आश्वासकता जी असायला पाहिजे ती कमी होऊन आक्रमकता जास्त वाढलेली आहे. आता तुम्ही साधं मुंबईचं उदाहरण घ्या ना. इथून माझ्या मुलीला जर का लोकल ट्रेननी लोअर पर्यंत जायचं असेल तर शी हॅज टू प्लॅन एव्हरीथिंग. सकाळी लवकर उठण्यापासून, टिफिन तयार करून घेण्यापासून, लोकलमध्ये सीट मिळेपर्यंत तिचा स्ट्रगल असतो. तरी ती ठाणा लोकल पकडते. परत लोअर परेलला उतरणं एक स्ट्रगल असतं. तिथून वॉकिंग तिच्या ऑफिस पर्यंत पोहोचणं स्ट्रगल. परत कॉर्पोरेटमध्ये आजकाल आपल्याला माहितीच आहे की वर्किंग कल्चर कसं असतं, बॉस चांगला असतो नसतो. इट ऑल डिपेंड्स ऑन दॅट. तर हे सगळे स्ट्रगल्स जेव्हा आपण करत जातो त्यावेळेस आपली क्षमता कुठेतरी कमी पडते. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की सतत आक्रमक राहिलं, अग्रेसिव्ह राहिलं तरच लोक आपलं ऐकतील किंवा तरच मी पुढे जाऊ शकेन. ही जी मानसिकता आहे ही कधी कधी हानिकारक ठरू शकते. अँड अगेन नॉट ऑलवेज इन ऑल द केसेस, बट इन मोस्ट ऑफ द केसेस वी कॅन इझिली असेस दॅट. तर आणि ह्याला जबाबदार कोण आहे? आधीची पिढी. कारण त्यांनी स्त्रियांना पाहिजे तेवढा सन्मान दिला नाही. नवऱ्याचं काही बाहेर अफेअर असेल, हे असेल, तरी प्रत्येक गोष्टी स्त्रीला जबाबदार धरल्या जायचं. म्हणजे स्त्रीने घरचंही करायचं, तिला कुठे थोडेसे जरी पैसे हवे असतील तरी तिला घरी विचारावं लागायचं. स्वातंत्र्य नव्हतं. आणि म्हणून त्याचा पगडा स्त्रियांवर एवढा झाला की त्यांना सगळं स्वातंत्र्य हवंय, त्यांना स्वतःचे पैसे हवे आहेत, त्यांना त्यांच्या मनासारखं आयुष्य हवंय. तुमच्या बोलण्यावरनं मला असं वाटतंय की हा इन्फर्टिलिटी इश्यू हा मेडिकल इश्यू नसून हा सोशल इश्यू वाटतोय मला. सोशल इश्यू खूप आधीपासून आहे सर हा. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर का बाळ होत नसेल तर तिला खूप आधी पण सगळ्यांकडनं टोमणे मारले जायचे किंवा समारंभांमध्ये तिला जाणीवपूर्वक टाळल्या जायचं, तिला एकटं पडलं जायचं. तर हे खूप आधीपासून चालत आलेलं आहे. आता मी म्हणेन त्या मनाने कमी आहे. आता लोकांचा ऍक्सेप्टन्स वाढलेला आहे. आता लोक कपल्सच्या मध्ये बोलत नाही. नाउ डेज इट इज ओनली कपल डिसिजन. पण कधीतरी कपललाही वाटत असतं की आपल्याला मूल व्हावं, असं आहे. पण हा त्रास तर पहिल्यापासूनच आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, आज तुम्ही जे बोलता आहात ना, ह्या विषयावर मी खूप लोकांशी बोललेलो आहे. आज तुम्ही जे बोलता आहात ना हे खूप वेगळं आहे. म्हणजे जे मुद्दे तुम्ही गेल्या 5-1 मिनिटात मांडलेले आहेत हे मुद्दे फ्रँकली ह्या विषयावर आतापर्यंत कधीच पुढे आलेले नाहीत. पुन्हा एकदा मुद्द्यावर येऊया की आता बेसिक प्रश्न आपण हे करूया की इन्फर्टिलिटी म्हणजे काय, नेमकं काय, ओके, आणि कपल्सनी मग डॉक्टरांकडे नेमकं कधी जायला पाहिजे? बघा, शास्त्रोक्त व्याख्या बघायची झाली तर लग्नानंतर विदाऊट एनी प्रोटेक्शन जर का एक कपल 1 वर्षभर एकत्र येत राहिलं त्याच्या गोल्डन पिरियड मध्ये,
आणि तरीही अपत्य प्राप्ती झाली नाही तर त्याला इन्फर्टिलिटी असं म्हणतात. आणि आयुर्वेदाचं ना आता अपत्य प्राप्ती नाही म्हणून आयुर्वेदाकडे या असा इतका संकुचित दृष्टिकोनच नाहीये. आपल्यामध्ये आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर का प्रिपरेशन करायचं असेल की 30व्या वर्षी 29व्या वर्षी जर का त्या बाईला जर का प्रेग्नंट व्हायचं असेल त्याची तयारी तिने 1 वर्ष आधीपासूनच केली पाहिजे. देहशुद्धी, बीजशुद्धी या गोष्टी केल्या पाहिजे. पण ह्याचा एक तर अवेअरनेस नसतो. ती पण आमच्यासारख्या डॉक्टर लोकांची चूक आहे की आम्ही पोहोचत नाही लोकांपर्यंत. मग काय होतं, ते 30व्या 32व्या वर्षी जाग येते, आता काहीतरी करायचं आहे. मग त्यातल्या त्यात शॉर्टकट कुठले ते बघितलं जातं. मग कधी काय होतं, आमच्याकडे जो क्राऊड येतो त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. कधी IUI फेल गेलेलं असतं, कधी IVF फेल गेलेलं असतं, कधी सांगण्यात आलेलं असतं की तुम्हाला नॅचरल कन्सेप्शन होणार नाही. आणि अशाच केसेस आमच्याकडे येतात. आमच्याकडे जर का ह्याच्या आधी केसेस आल्या तर आम्हाला बऱ्यापैकी त्यांना लवकरात लवकर रिझल्ट देता येतील. ते डॉक्टरांकडे कधी जायचं ह्या प्रश्नाचं उत्तर, कपल्सला ते कधी निर्णय घेतायत. निर्णय घेतलाच जर का त्यांनी गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट केलं किंवा ओळखीच्या डॉक्टरांकडे जरी गेलात तर दे विल हेल्प देम टू गाईड देम. बाबा तू या डॉक्टरांकडे जा, यांचे रिझल्ट चांगले आहेत, ते काय सांगतात त्या टेस्ट करून घे. त्या टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम नसतील मग देर इज अ गोल्डन पिरियड, देर इज कॅल्क्युलेशन, मग ते एकत्र कधी यायचं ते सगळं मग त्यांचे गायनेक त्यांना चांगल्यापैकी सांगू शकते. तर हे ऍक्च्युअली इतकं सोपं आहे. ओके. तरी कारण काय असतात मुख्यतः, तुम्हाला कारण काय जाणवतात? एक तर असतं की मेडिकल कारण काय आहेत आणि दुसरे आणखी काय कारण असतात? बघ, जेव्हा आपण इन्फर्टिलिटी म्हणतो तेव्हा 2 फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात, मेल आणि फिमेल. याच्यामध्ये मेल फॅक्टर्सची इन्व्हॉल्वमेंट इज 35%, फिमेल फॅक्टरची असते 45% आणि अनएक्सप्लेन्ड ज्याच्यात कारणच माहिती नाही असे साधारण 20% केसेस आहेत. परत मेल फिमेल मध्ये 2 भाग आपण करू शकतो, की स्ट्रक्चरल डिफेक्ट वाले आणि फंक्शनल डिफेक्ट वाले. तर स्ट्रक्चरल डिफेक्ट ऍज द नेम इंडिकेट देर इज सम डिफेक्ट इन द स्ट्रक्चर. म्हणजे जसं गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम आहे, गर्भाशयाची वॉल आहे त्याची थिकनेस जी आहे ती अप्रोप्रिएट नाही आहे, फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक आहेत किंवा बीजग्रंथीवरती सिस्ट आहेत, PCOD ज्याला आपण म्हणतो. हे झाले स्ट्रक्चरल डिफेक्ट. पुरुषांमध्ये ज्या सिमन वाहून आणतात त्या डक्ट्स मध्ये कधी ऑब्स्ट्रक्शन असतं, कधी त्या वॉल्स काम करत नाही, कधी हायड्रोसिल असतं. तर हे झाले स्ट्रक्चरल डिफेक्ट पुरुषांमध्ये. फंक्शनल मध्ये इमोशनल लेव्हल्सनी जे हॉर्मोन आपले वर खाली होत असतात त्याचा परिणाम फर्टिलिटीवरती होत असतो. त्याच्यामध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन, इन्शुलिन, थायरॉइड हा सगळे सारखे अंतस्रावी ग्रंथीचे स्त्राव असतात. आणि हे सगळ्यांना कोण गव्हर्न करतात? तर पिट्युटरी ग्लँड. आणि पिट्युटरी ग्लँड इज गव्हर्न बाय हायपोथॅलॅमस. आणि हायपोथॅलॅमस म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, हायपोथॅलॅमस इज गव्हर्न बाय इमोशन्स. म्हणजे तुम्ही विचार करा, माझे इमोशन्स जसे असतील तसे हे सगळे जे अंतस्रावी स्त्राव आहेत ते तयार होणार असतात. हे हॉर्मोन्स त्याप्रमाणेच म्हणजे स्रवत असणार बॉडीमध्ये. तर ह्या इमोशन्सचा खूप जास्त परिणाम हॉर्मोन्सवर होत असतो. हा प्रचंड काउन्सिलिंगचा विषय असं मला वाटायला लागला. हो. म्हणजे एक थेरपी आपली त्याच्यात ती पण आहे की अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी मध्ये आपल्याला जेव्हा कारण सापडत नाही तेव्हा आपण इमोशन फ्रीडम टेक्निक पण त्यांचं करून घेतो. EFT त्याला म्हणतात. तर काउन्सिलिंगचा तर पार्ट त्याच्यामध्ये येतोच. काय प्रतिक्रिया असते ज्यावेळेस तू हे आत्ता मॅडम जे काही बोलतायत ना, हे मी या विषयावरचे अनेक इंटरव्ह्यूज केलेले आहेत, पण आज मी जे काय ऐकतो हे सगळं खूप वेगळं आहे. कशा पद्धतीने तुम्ही काउन्सिलिंग करत असतात एक्झॅक्टली? ज्यावेळेस तुमच्याकडे पेशंट येतो त्यावेळेस त्याच्या डोक्यात काय असतं आणि मग तुम्ही त्याच्याशी एक्झॅक्टली काय त्यांना समजावून सांगत असतात? बघा, कुठली थेरपीची सुरुवात कशी होते तर आपल्याला एंड पॉइंट काय आहे, एंड रिझल्ट काय हवाय मला ते आपल्याला डोक्यात ठेवावं लागतं. देन वी नीड टू बॅक कॅल्क्युलेट. बरोबर. कधी आमच्याकडे 35व्या वर्षी जर का लेडी आली मग ती एन्झायटी असते की माझं एज आता एवढं आहे. मग तिथे तर आपल्याला त्यांना अश्युरन्स द्यावा लागतो
की एज जरी असं असलं तरी आपल्याला AMH हे सगळे फॅक्टर्स आधी आपल्याला जे करेक्ट करण्यासारखे आहेत ते आधी आपल्याला करेक्ट करावे लागतात. MH म्हणजे काय? AMH इज अँटीम्युलर हॉर्मोन. ओके. ते कसं 30 नंतर नॅचरली डिक्लाईन व्हायला लागतं आणि त्याचा रोल फर्टिलिटीमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे, कारण इट रिप्रेझेंट्स द नंबर ऑफ एग्स. की जो नॉर्मल रिपोर्ट जर का 2 पर्यंत असेल तर इट इज वेल अँड गुड, बट 2च्याही खाली असेल तर मग देन पेशंट हॅव टू स्ट्रगल फॉर नॅचरल कन्सेप्शन. आणि तुम्हाला सांगते मी की आम्ही AMH सुद्धा दॅट टू ऑफ अ 37 इयर्स ओल्ड लेडी आम्ही वाढवून दिलेलं आहे आणि आपल्याकडे बिफोर अँड आफ्टरचे रिपोर्ट्स पण त्याचे आहेत. इट इज डिफिकल्ट. इट टूक 7 months. इट टूक डेडिकेशन ऑफ द पेशंट, कारण तिला नॅचरलीच कन्झ्युम व्हायचं होतं. IVF फेल गेलं होतं, IUI फेल गेलं होतं, त्यामुळे दुसरा ऑप्शनच नव्हता. आता आयुर्वेद काय करू शकतं, म्हणजे ते चॅलेंज आमच्या समोर जास्त होतं रादर दॅन द पेशंट. वी कुड इन्क्रीज द AMH टू 1.87 ऑल्सो. मग त्यांच्यावर त्यांच्या गॅयनेकोलॉजिस्ट दे वेर हॅपी की ठीक आहे, एवढं AMH असेल तर ऍटलीस्ट वी कॅन ट्रीट, वी कॅन कन्सिडर. अशा या गोष्टी होत असतात. एक्झॅक्टली. आता मला सांगा की मग आयुर्वेद याच्यावर एक्झॅक्टली काम कसं करतं? बघा, आता पेशंट आलेत, जर का त्यांना आत्ताच जर्नी सुरू करायचंय बरं, तर आयुर्वेद काय करेल, देहशुद्धी करून घेईल, म्हणजे पंचकर्मा वगैरे करून घेईल, बीजशुद्धी करून घेईल, की ज्याच्यामध्ये उत्तर बस्तीसारखे उपक्रम असतात पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये पण. आपण सगळे आजकाल टेक्निक खूप ऍडव्हान्स झालाय, आपल्याला सगळे रिपोर्ट्स मिळतात, तर वी टेक हेल्प ऑफ दोज रिपोर्ट्स ऑल्सो. असं नाही की सर्व फक्त नाडी परीक्षेवर चालतं, कारण आपल्याला बिफोर आफ्टरचे रिझल्ट हवे असतात. हे फक्त आयुर्वेदात, म्हणजे डायरेक्टली जे आयुर्वेदात येतात त्यांना आपण करतो. जे आमच्याकडे IUI IVF हे घेऊन येतात तर त्यांच्यामध्ये जे इंजेक्शन्स दिलेले असतात त्यांनी त्यांना जो मेंटल ट्रॉमा झालेला असतो तो न्यूट्रलाइज करायलाच आम्हाला 3 ते 4 महिने लागतात. काउन्सिलिंग, मेडिसिन्स, शिरोधारासारखे उपक्रम याने थोडं कुठे त्यांची एन्झायटी कमी होते, ते स्टेबल होतात आणि मग नॉर्मलाइज झाल्यावरती अगेन वी हॅव टू टेक द रिपोर्ट्स. मग आपल्याकडे जे काही उपक्रम असतील, कधी बृहण चिकित्सा असते, नेहमीच पंचकर्म करावं लागतं असं पण नाहीये. मग कधी बृहण चिकित्सा असते, कधी उत्तर बस्ती असतात. बृहण चिकित्सा म्हणजे काय? बघा, आता समजा माझं वजन खूप जास्त आहे, म्हणजे एखाद्या पेशंटचं वजन खूप जास्त आहे, 90, 100, 120 किलोचे पण पेशंट आम्ही हँडल केलेले. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही वजन कमी करा, त्याशिवाय तुम्ही कन्झ्युम होणार नाही. पेशंट फक्त वजन कमी करायला बघतो, तो कसं करतो ह्याच्याकडे कोणाचंही लक्ष नसतं. क्रॅश डायटिंग असतं. देर आर सो मेनी फॅड डाएट्स. कोणी फक्त सूपच पित आहे, कोणी फक्त सलाड्सच खात आहे, कोणी नाचणीची भाकरीच खात आहे, जी आयुष्यात त्यांनी आधी कधी खाल्लेली नसते, है ना. आणि मग त्यांनी होतं काय, वात प्रकोप होतो, शरीरात वृक्षत्व निर्माण होतं, त्याने पाईल्स, फिशर्स, फिस्टुला सारखे व्याधी जे नव्हते आधी ते लागतात, पण वजन कमी होतं. पेशंटचं टार्गेट काय, वजन कमी करा आणि तुम्ही या. आणि मग जेव्हा असं सांगितलं जातं पेशंटला की फक्त वजन कमी करून या तुम्ही असं, तर तेव्हा त्या हार्श ट्रीटमेंट्स ते घेतले जातात पेशंटकडनं आणि मग ते सगळं अनाकलनीय होत जातं पुढे. त्याच्यामध्ये काय होतं की शरीर, आता मी रोज जर का आमटी भात भाजी पोळी जेवत असेल आणि अचानकच मी फक्त सॅलड खायला लागली तर माझ्या मांस धातूला, पेशींना, सेल्युलर लेवलला ते पोषण मिळणार नाही. बरोबर. मग जेव्हा असे लोक आमच्याकडे येतात की आधी माझं वजन चांगलं होतं, आता मी कमी केलेलं आहे आणि आता प्रेग्नन्सी राहत नाही, तिथे आपल्याला बाहेरून त्यांना परत पोषण करावं लागतं. कारण कसं आहे की एक आपलं फिजिकल लेवल असते ज्याच्यामध्ये आपली बॉडी असते, दुसरी असते सेल्युलर लेवल आणि तिसरं असतं रिप्रोडक्टिव्ह रिजनरेशन. रिप्रोडक्शन लेवलला ज्या टिश्यूज असतात, डीप टिश्यूज, त्यांना कळत नाही तुम्ही डाएटवर आहात की तुम्ही फास्टिंग करा, त्यांना कळत नाही, त्यांना त्यांचा सोर्स हवा असतो आणि ते मिळत नाही. मग इथे आपल्याला तिक्तक्षीरासारखे बस्ती करावे लागतात, पंचतिक्तक्षीरासारखे बस्ती, किंवा खूपच मालनरिष्ट असेल तर मग काही विविध तुपांचे उत्तर बस्ती, अगेन ती मेथड आहे की स्टेराईल वगैरे देऊन धातू पोषण करावं लागतं. आणि ही बृहण चिकित्सा आहे, ही खूप वेगळी आहे, ही बऱ्याच लोकांना माहिती नसते. आणि मुंबई सारख्या ठिकाणी तर आयुर्वेद म्हणजे फक्त शिरोधारा आणि बॉडी मसाज एवढंच लोकांना माहिती आहे. तर ह्या बृहण चिकित्सा पण आपण व्यवस्थितरित्या करतो, नाडी परीक्षेवरनं आणि रिपोर्ट्सवरनं त्याचे डेफिशियन्सीज करून आपण हे उपक्रम करत असतो. त्याचे रिझल्ट अतिशय छान आहेत. साधारणपणे किती महिन्यांची
किंवा किती काळाची ही सगळी ट्रीटमेंट असते? बघा, देर इज नो थंब रूल, पण कमीत कमी 3 महिने, जास्तीत जास्त 1 वर्ष. म्हणजे माझ्याकडे एक केस मी सांगते अशी आली होती की लेडी वॉज विथ पीसीओडी अँड मेल वॉज विथ अझोस्पर्मिया. अझोस्पर्मिया इज 0 स्पर्म काउंट. अझोस्पर्मिया म्हणजे काय? अझोस्पर्मिया 0 स्पर्म काउंट, नो स्पर्म ॲट ऑल. म्हणजे स्पर्मची मोबिलिटी, मोटिलिटी हे तर खूप पुढचे प्रकार झाले, पण स्पर्म्सच नाहीयेत. अशी ती केस होती. मग त्यामध्ये आपण काय केलं, आधी पीसीओडी करेक्ट केला लेडीचा, तो त्या मनाने जरा सोपा आहे. बरोबर. अझोस्पर्मियाच्या पेशंटचा लाईफस्टाईल खूप वेगळी होती. ही वॉज अ सिव्हिल इंजिनियर. रात्री अपरात्री जागरण, उन्हातान्हात फिरणं, प्लस स्मोकिंग, ड्रिंकिंग, नॉनव्हेज खाणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये. ह्या गोष्टी कुठे ना कुठे स्पर्म काउंट अफेक्ट करतात. परत टाईट क्लोथिंग, साधे जीन्स घालून जरी तुम्ही दिवसभर राहिलं तरी कसं आहे की तिथे टेम्परेचर खूप हाय होऊन जातं त्या ठिकाणी. टेस्टिकल्स मध्ये, टेस्टिकल्स आर आउटसाइड द टेस्टिस अँड पेनिस, इट इज आउटसाइड द बॉडी. दे आर सपोज टू रिमेन, म्हणजे त्यांचं टेम्परेचर थोडंसं कमी पाहिजे बॉडी टेम्परेचर पेक्षा. ते जेव्हा बॉडी टेम्परेचरहून जास्त होतं तेव्हा स्पर्म काउंट अफेक्ट. त्या पेशंटने आम्हाला खूप छान साथ दिली. वर्षभर तो आमच्या बरोबर होता. पेशंटने सिव्हिल इंजिनियर, साईट इंजिनियरचा जॉब सोडून डेस्क जॉब घेतला, लाईफस्टाईल करेक्ट केली. अक्षरशः आम्ही त्याला पौष्टिक लाडू, त्याची खीर, काही स्पेसिफिक औषधं असतात त्याची खीर वगैरे खायला दिले, ते सगळं त्यांनी केलं. आणि वी वर सक्सेसफुल इन इन्क्रीजिंग द स्पर्म काउंट, विजिबल स्पर्म काउंट. एकदा पहिली प्रेग्नन्सी झाली, छान मुलगी झाली. दुसऱ्यांदा जेव्हा त्यांना कन्सिव्ह करायचं होतं त्यावेळेस दोघेही डायरेक्ट आमच्याचकडे आले, पण आता मला परत करायचं आहे, पंचकर्म करून घेतलं, लगेच त्या लेडीला दिवस पडलाय. तर अशा गोष्टी असतात. काय सॉलिड स्टोरी आहे. आणि किती किती गोष्टी याच्याशी संबंधित असतात. ऍक्च्युली ना याच्यामध्ये ना काउन्सिलिंग हा माझ्या मते सगळ्यात मोठा आता पार्ट वाटतो आहे. जर खरंच ज्या कपल्सना इन्फर्टिलिटी आहे अशांना ना चांगला काउन्सिलर मिळाला ना तर खूप सारे प्रॉब्लेम्स हे बेसिक लेवललाच नीट होऊ शकतात. डायबिटीसच्या संदर्भात सुद्धा तुम्ही मगाशी मला बोलता बोलता म्हणालात की डायबिटीसच्या सुद्धा काही पेशंट्सना तुम्ही अपत्य प्राप्ती करून दिलेली आहे, त्याविषयी सांगा. म्हणजे आमच्या ओळखीतलीच होती, 4 वर्ष ट्राय करत होते ते. पूर्ण फोकस डायबिटीसवर होता, कारण वडिलांना हेवी डायबिटीस होता. पण त्या डायबिटीस, त्याच्यासाठी घेतल्या जाणारे औषधं, ह्याचं रिप्रिकेशन कशात झालं होतं, तर MSF मध्ये, मल्टिपल स्मॉल फॉलिकल्स. म्हणजे अंडी तयार होत नव्हती, एग्स जे तयार होतात त्याच्याऐवजी मल्टिपल स्मॉल फॉलिकल्स तयार होतात. त्यामुळे एव्हरी सायकलला देर वॉज नो रप्चर, देर वॉज नो ओव्ह्युलेशन. त्यामुळे पुढे कन्सेप्शन ऍक्च्युअली ते व्हायचंच नाही. सगळीकडे झालं, सगळ्या ट्रीटमेंट्स करून झालं, हे झालं, पण कोणीही तो फोकस डायबिटीस वरनं MSF वर आणलेला नव्हता. सो आय वॉज सरप्राइज्ड. आय टोल्ड हर की आपला फोकस सध्या जर का कन्सेप्शनचा असेल तर आपल्याला MSF टार्गेट करावं लागेल. त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचं एक तेल असतं, त्याचं आपण नस्य दिलं, वमन, उद्वर्तन आणि वमन करून दिलं, आणि लिटरली त्याच सायकलमध्ये जो गोल्डन पिरियड असतो त्याच्यानंतर पेशंट वॉज कन्सिव्ड. म्हणजे असं कधी कधी असतं की आपण जे टार्गेट करतो की डायबिटीस कमी करायचं आणि मग पुढे करायचं, तर त्याला खूप वेळ लागला असता. बरोबर. त्यामुळे सायमल्टेनियसली या गोष्टी होऊ शकतात. अजूनही काही सक्सेस स्टोरीज असतील त्याविषयी पण सांगा, कारण तुमच्या ह्या स्टोरीजमुळे ना अनेकांना पुन्हा एकदा नवीन उभारी मिळणार आहे. ते एक तर म्हणजे सांगताना मला स्वतःला असे गुजबम्स येतात. नवरा बायको 2 जण आले होते, IVF फेल गेलं होतं लेडीचं. बरं, छान, अगदी चांगली पर्सनॅलिटी लेडीची, म्हणजे असं काही ओबेसिटी नाही, खूप थीन नाही, सुशिक्षित, प्रोफेसर. ट्युबल ब्लॉक्स होते, दोन्ही ट्यूब ब्लॉक होत्या, प्रॉक्झिमल आणि डिस्टल, म्हणजे वरच्या आणि खालच्या दोन्हीकडे ब्लॉक्स होते. आणि तिचा नवरा मला ऍक्च्युली म्हणाला की डॉक्टर, लोक जसे ह्याला जातात आपल्या कुलदेवतेला, ज्या आशेने जातात त्या आशेने मी तुमच्याकडे आलेलो आहो, की एक शेवटचा प्रयत्न म्हणून. मी त्यांना म्हटलं, मी एवढी मोठी नाही, करता करविता साक्षात भगवान धन्वंतरी आहेत,
मी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकू नका. मी एक माध्यम आहे. मी फक्त टेक्निक यूज करणार उत्तर बस्तीचं, त्याच्यातलं द्रव्य मी डिसाईड करणार आणि मग आपण बघू. लिटरली 3 सायकल्स आम्ही प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर जो रिपोर्ट आला, बोथ द ट्यूब्स वेअर ओपन. क्या बात आहे. सो इट वॉज लाईक अ मिरेकल फॉर द पेशंट ऑल्सो. आणि आमचा तर भगवान धन्वंतरीवर विश्वास असतोच. जे काही यश मिळतं ते त्यांच्याच सहकार्याने मिळतं, तो काही इश्यू नाही. आणि मग पुढे त्यांनी ट्राय केलं नॅचरली, हे ते, तरी होत नव्हतं. मग पुन्हा पेशंट आमच्याकडे आले. मी म्हटलं बघा, आता आपण ट्यूब ओपन केलेले आहेत, आता फक्त मी तो मीडिया युटरसचा चेंज करते. मी काही विशिष्ट प्रकारची तुपं तिथे टाकली स्टराईल करून, आणि तिला 3ऱ्या सायकलला पण यावं लागलं नाही. 2 सायकल नंतर शी वॉज कन्सीव्ह. काय प्रतिक्रिया असते ज्यावेळेस खूप साऱ्या प्रयत्नांनंतर सुद्धा बाळ होत नाही, तुमच्याकडे आल्यानंतर कन्सीव्ह होतात, बाळ होतं, अशा वेळेस काय प्रतिक्रिया तुम्हाला आजपर्यंत ऐकायला मिळाल्यात? प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्या तर ऑब्व्हियसली खूप छान असतात, खूप आनंदात असतात. इट इज जस्ट लाईक अ मिरॅकल फॉर देम. आयुर्वेदावरचा त्यांचा विश्वास दृढ होतो. त्यामुळे वी आर हॅपी. आणि असेच लोक आम्हाला पेशंट्स पाठवत असतात की माझ्यासारखीच केस आहे मॅडम, हिला पण करून बघा, असं करून बघा. मग कोणाची जाऊ असते, कोणाची नणंद, असे सगळे ते लोक मग आमच्याकडे येत असतात. कारण असं कोणी आपण सांगत नाही की माझं IUI फेल गेलंय आणि मग मला आता होत नाहीये, तर मी काही ट्रीटमेंट घेते. तर हे जे आहे ना, हे कधीच कोणी सांगणार नाही. आणि इट इज देअर राईट. बरोबर. कारण इमोशन्स ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. बरोबर. तर असं आहे, त्यांना ऍक्च्युली छान वाटतं. तुमची काय प्रतिक्रिया असते? मलाही खूप छान वाटतं की चला, म्हणजे देवाच्या प्रयत्नानं, आमच्या प्रयत्न, आम्ही कारण जस्ट मीडियम असतो, पण त्यावेळेस ते सुचणं हे पण महत्वाचं असतं. अशी एखादी घटना घडली का की आपण आयुर्वेदिक फर्टिलिटी क्षेत्रात काम करतोय, याचं सार्थक झालं, अशी एखादी घटना आहे का काही? हो, नक्कीच. म्हणजे आतापर्यंतच्या केसेस सांगितल्याच आहे. अजून एक मला सांगावीशी वाटते की हॅबिच्युअल अबॉर्शन, म्हणजे गर्भधारणा तर होत होती, पहिले 3 महिन्याच्या आतच गर्भस्राव होऊन ते निघून जायचं. बरं, आता कसं असतं की काही लोक फक्त गर्भधारणेपर्यंतची जबाबदारी घेतात, पुढे ते हात वर करतात. आम्ही आमचं काम केलंय, तुम्ही सांभाळा. टॉर्क टेस्ट किंवा काय असतं ते पण सगळं निगेटिव्ह होतं, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. पण आयुर्वेदाचा एक मुद्दा माझ्या लक्षात होता की गर्भस्राव होतं, पहिल्या 3 महिन्याच्या आत होतोय, गर्भस्राव होतोय, म्हणजे विकृत जलदृष्टी तिथे आहे, जलाधिक्य झालाय, जलाची विकृती झालेली आहे. आयुर्वेद काय म्हणतं, पहिल्या 3 महिन्यांपर्यंत झालं तर गर्भस्राव, त्याच्यामध्ये जलाधिक्य जास्त असतं, विकृत जलदृष्टी असते. 4थ्या महिन्यापासून पुढे जर का झालं दॅट इज गर्भपात, त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूताचं अधिक्य असतं किंवा ती दृष्टी असते त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला तो फोकस करायचा असतो. या पेशंटला मी फक्त शोषण चिकित्सा दिली आणि बाकी आमचं ते वृक्षण, दीपन, पाचन जे आहेत त्या दिल्या. पहिले वृक्षण आणि शोषण ह्या चिकित्सा. शोषण चिकित्सा म्हणजे काय? म्हणजे आता जलधिक्य झालंय, हाच नियम आपण बाकी ठिकाणी पण लागू करू शकतो. ज्यांना ओटायटिस मीडिया आहे, ज्यांना सायनसायटिस आहे, या गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये आपण चक्क धूपन करवतो त्या अवयवाचं. वी हॅव सम हर्बल सिगार्स की ज्यांनी आपण धूपन करू शकतो. कोविडच्या काळात ही ट्रीटमेंट बऱ्यापैकी चालली होती. की तिथे आपण वृक्षण, शोषण, म्हणजे जे एक्सेसिव्ह वॉटर आहे, जे हे कारण करतंय स्त्राव व्हायला, कारण स्त्रावाची शक्यता जी असते ती जलमहाभूतामध्ये जास्त असते, बाकी सगळे स्टेबल असतात, त्याचं आपण शोषण करतो. मग काही औषधं आहेत त्याच्यासाठी, काही प्रोसिजर्स आहेत उद्वर्तनासारख्या आणि धूपनासारख्या ट्रीटमेंट आहे. आणि काही विशिष्ट पोझिशन मध्ये तिला, त्या लेडीला लाईन डाऊन आम्ही पोझिशन सांगितलं, हे सांगितलं, आणि व्यवस्थित 3 किलोचं बाळ 9 महिन्यानंतर झालं. क्या बात आहे. भारी वाटलं असेल तुम्हाला? भारी वाटलं. आणि कसं, माझी मैत्रीणच होती, तिच्या सुनेलाच हा प्रॉब्लेम होता, त्यामुळे एकदम क्लोज मॉनिटरिंग पण होतं. क्या बात आहे. सही. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जबाबदारी खूप असते आमच्यावर. बरोबर. आणि सगळ्यांच्या होप्स असतात. इन्फर्टिलिटीचा जे सामना करतायत जातात, आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया की अशा सगळ्या जोडप्यांना काय सांगाल? अगदी म्हणजे नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना सुद्धा काय सांगाल की जेणेकरून हा इश्यूच येऊ नये, यासाठी काय सांगाल? बरोबर. त्यांनी ना एक म्हणजे आपलं कॅलेंडर जसं आपण म्हणतो तसं एक ठेवायला पाहिजे की आपल्याला
लग्नाला किती वर्षानंतर आपल्याला बाळ हवं आहे आणि त्याच्या 1 वर्ष आधीपासून त्यांनी गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेऊन किंवा आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घेऊन तो जर्नी तय करायला पाहिजे. कारण काय आहे ना, शेवटी इन्फर्टिलिटी इज नॉट अ ब्लेम गेम, इट इज अ कपल्स जर्नी. त्यामुळे कोणामध्ये कमी आहे, काय आहे, कोणाच्यामुळे होत नाही, ह्याच्यापेक्षा आपल्याला यश कसं मिळणार आहे, आपण पुढे कसं जाऊ शकतो, जे फॉल्ट्स आहेत ते आयडेंटिफाय झाले तर वेळच्या वेळी त्याची रिकव्हरी करावी आणि पुढे जावं. त्याच्याने सोशल प्रेशर जर का त्या लेडीवर येत असेल आणि किंवा नवऱ्यावर, म्हणजे ज्याच्यामध्ये फॉल्ट असतो, तर हेच लक्षात ठेवायचं की ब्लेम करण्यापेक्षा एकत्र प्रवास, कपल जर्नी हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण कपल जर का एकत्र असेल, घट्ट असेल, तर बाकीचा तिसरा माणूस त्यांच्यामध्ये कधीच बोलू शकत नाही. क्या बात आहे. कपल जर का एकत्र असेल तर बाकीचा तिसरा माणूस कधीही काही बोलू शकत नाही. हा जो पॉडकास्ट आहे हा मला स्वतःला खूप आवडलेला आहे, भन्नाट एकदम. मॅडम खूप छान माहिती दिलीत आणि अगेन मला राहून असं वाटतंय की इन्फर्टिलिटी या विषयावर ना काउन्सिलिंग सर्वाधिक महत्वाचं आहे. आणि आज मॅडमनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज आलात आणि मला सुद्धा थोडंसं असं आज पॉडकास्ट चालू केल्याचं सार्थक झाल्याचं वाटतंय. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. बिगेस्ट कॉम्प्लिमेंट टू मी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.